पुणे मुंबई जूना हाईवे પર તળેગાવ નજીકના સોમાટને ફાટા વિસ્તારમાં 27 નવેમ્બરે એક એવી ઘટના બની જે જોઈને તમે ચોંકી જશો। ઘરફોડ ચોરીના ગુન્હામાં સંડોવાયેલા કેટલાક શાતિર ગુનેગારોને ઝડપી લેવા પિંપરી ચિંચવડ પોલીસની ક્રાઇમ બ્રાન્ચ યુનિટ 2ની ટીમે પીછો કર્યો ત્યારે ગુનેગારોએ અચાનક પોલીસ પર ફાયરિંગ કર્યું હતું। અદભાગ્યે આ આખી ઘટનામાં કોઈ જાનહાનિ થઈ ન હતી। પોલીસની તાત્કાલિક કાર્યવાહીથી ત્રણેય આરોપીઓને કાબૂમાં લઈને તેમની ધરપકડ કરવામાં આવી છે। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या टीमने काल रात्री त्या आरोपींचा पकडण्यासाठी त्यांना ट्रॅप लावला आणि त्याच्यामध्ये आज पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान हे सोमाटणे टोल नाका या जुन्या मुंबई हायवेवरती या टीमने तो ट्रॅप सक्सेसफुली करून त्याच्यामध्ये ह्या 3 आरोपी, ती गाडी आणि त्याच्यामध्ये काही चोरीचा मुद्देमाल हा सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। ही कारवाई करताना यातील जे आरोपी आहेत त्यांच्याकडे 2 पिस्टल जप्त करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे त्यांनी पथकावरती गोळीबार केला आणि त्यामध्ये आमचे जे टीमचे मेंबर आहेत राठोड म्हणून हवलदार, तर त्यांनी खूप धाडसाने तो त्याचा हात पकडून ती आमच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने जाणारा फायर रोखला आणि त्याच्यातनं ती जो राऊंड फायर झाला तो गाडीच्या छतामधून बाहेर गेला। तर या संपूर्ण टीमने उत्कृष्ट कामगिरी करून हे 3ही आरोपी अटक केलेले आहेत। हे जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये जे सनी सिंग दुधानी आहे त्याच्यावरती मागचे दरोडा, घरफोडी, वाहन चोरी, रॉबरी या प्रकारचे आणि एकूण 70 गुन्हे दाखल आहेत। दुसरा जो आरोपी आहे जलसिंग दुधानी त्याच्यावरती देखील 50 गुन्हे दाखल आहेत आणि हे सर्व जे आहेत ते मोक्यामधनं जेल रिलीज झालेले आहेत। तर अशा 3 आरोपींना पकडण्यामध्ये आमच्या गुन्हे शाखे युनिट 2ला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे।